नमस्कार. नोकरी करणारी आई ही भूमिका किती आव्हानात्मक असू शकते नाही का? आजच्या या विश्लेषणामध्ये आपण एका मोठ्या अभ्यासाच्या आधारे त्यांच्यासमोरील आव्हानं आणि वास्तव समजून घेणार आहोत. चला सुरुवातच करूया त्या एका भावनेनं जी अनेक नोकरी करणाऱ्या आया रोज अनुभवतात. विचार करा, एकाच वेळी आई आणि एक कर्मचारी या दोन्ही भूमिका निभावताना किती प्रचंड ताण आणि भावनिक ओझे येत असेल. तर मग आपण ह्या विश्लेषणात काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी दुहेरी जबाबदारी, मग अपराधीपणाचा दबाव, त्यानंतर समाधान कुठून मिळतं, प्रसूती रजेबद्दलचा वाद काय आहे, मुलांवर काय परिणाम होतो आणि शेवटी यावर उपाय काय. चला तर मग आपल्या पहिल्या मुद्द्याकडे वळूया. दुहेरी जबाबदारी, कामाच्या ठिकाणी आणि घरी. ऐकायला सोपं वाटतं, पण ही संकल्पना नक्की आहे काय आणि तिच्या स्त्रियांवर परिणाम कसा होतो तेच पाहूया. म्हणजे बघा, नोकरी करणाऱ्या स्त्रिया अनेकदा एक डबल शिफ्ट करतात. ऑफिसमधलं काम तर आहेच, पण घरी आल्यावर मुलांची देखभाल, घरकाम या सगळ्याची प्राथमिक जबाबदारी त्यांच्यावरच येते. साहजिकच या दुहेरी कसरतीमुळे प्रचंड तणाव, थकवा आणि चिंता येते. आता आपण एका अशा पैलूकडे वळूया जो बाहेरून दिसत नाही पण आतून खूप त्रासदायक असतो. हा आहे नोकरी करणाऱ्या आईचा आंतरिक संघर्ष, तो म्हणजे अपराधीपणाचा दबाव. संशोधनात याला एक नाव दिलं आहे, मॅटर्नल गिल्ट, म्हणजे मातृत्वाची अपराधी भावना. ही एक अशी गुंतागुंतीची भावना आहे की कामावर असताना आपण आपल्या मुलांकडे, आपल्या आईच्या भूमिकेकडे दुर्लक्ष करतोय असं वाटत राहतं. आणि हे खूप मोठं भावनिक आव्हान आहे. आता ही स्लाईड बघा, किती मोठा विरोधाभास आहे नाही का? आयांनी मुलांना थोडा कमी वेळ दिला की त्यांच्यावर टीका होते, पण वडिलांनी मुलांसोबत थोडा जरी वेळ घालवला तरी त्यांचं कौतुक होतं. संशोधक एमी कडी यांच्या मते समाजाचा हा दुहेरी दृष्टिकोनच आयांमधली अपराधीपणाची भावना आणखी वाढवतो. आणि ही भावना का वाढते? तर समाजात असा एक समज आहे की चांगली आई म्हणजे घरी थांबणारी आई. मूल काही चुकीचं वागलं की दोष थेट आईला दिला जातो. इतकंच काय, कामाच्या ठिकाणीही असं मानलं जातं की आया कमी कार्यक्षम असतात. ह्या सगळ्या बाह्य दबावांमुळे आतला संघर्ष आणखीनच वाढतो. बरं, आत्तापर्यंत आपण फक्त आव्हानांबद्दल बोललो, पण आता अशा गोष्टींकडे वळूया ज्या नोकरी करणाऱ्या आयांसाठी एक सकारात्मक अनुभव निर्माण करायला मदत करतात. ही स्लाईड बघा, येथे दोन्ही बाजू अगदी स्पष्टपणे मांडल्या आहेत. एका बाजूला समाधान वाढवणारे घटक आहेत, जसं की जोडीदाराचा आणि कुटुंबाचा पाठिंबा, कामात मिळणारं समाधान आणि वाढलेला आत्मविश्वास. पण दुसऱ्या बाजूला आहेत तणाव वाढवणाऱ्या गोष्टी, भूमिकेतील संघर्ष, कामाच्या ठिकाणी होणारा भेदभाव आणि पुरुषप्रधान परंपरा. आपला पुढचा विषय आहे प्रसूती रजा. पण आपण याकडे फक्त एक सुविधा म्हणून नाही, तर एक गुंतागुंतीचा व्यावसायिक मुद्दा म्हणून पाहणार आहोत, ज्याच्या दोन्ही बाजू समजून घेणं महत्त्वाचं आहे. अनेक कंपन्यांना वाटतं की सशुल्क रजा म्हणजे फक्त खर्च, पण तसं नाहीये. यामुळे कर्मचारी कंपनीत टिकून राहतात, नवीन भरती आणि प्रशिक्षणाचा खर्च वाचतो, कर्मचाऱ्यांचं मनोधैर्य वाढतं आणि कंपनीची प्रतिमा सुधारते. म्हणजे ही कंपनीसाठी सुद्धा एक चांगली गुंतवणूक आहे. पण मग दुसरी बाजू काय आहे? काही मालकांना याची चिंता वाटते की कमी कालावधीसाठी बदली कर्मचारी कसा मिळणार, नवीन माणसाच्या प्रशिक्षणाचा खर्च कोण करणार, आणि अचानक रजेवर गेल्यामुळे कामात जो व्यत्यय येतो त्याचं काय, या त्यांच्या चिंता आहेत. आणि हा आकडा बघा, हा खूप काही सांगून जातो. एका सर्वेक्षणानुसार तब्बल 60% मालकांना असं वाटतं की स्त्रियांनी नोकरीसाठी अर्ज करताना आपण गरोदर आहोत की नाही हे सांगावं. यातून कामाच्या ठिकाणी असलेला पूर्वग्रह किती खोलवर रुजलाय हे स्पष्ट दिसतं. आता एका अशा प्रश्नाकडे वळूया जो अनेकांच्या मनात असतो, तो म्हणजे आईच्या नोकरीचा तिच्या मुलांवर काय परिणाम होतो? हो, हाच तो प्रश्न. नोकरी करणाऱ्या आयांचा त्यांच्या मुलांवर नेमका कसा परिणाम होतो? चला, याबद्दल संशोधन काय सांगतं ते बघूया. हार्वर्ड बिझनेस स्कूलने 24 देशांमध्ये एक मोठं सर्वेक्षण केलं आणि त्याचे निष्कर्ष खूपच इंटरेस्टिंग आहेत. असं दिसून आलंय की नोकरी करणाऱ्या आयांच्या मुली करिअरमध्ये जास्त यशस्वी होतात. इतकंच नाही तर त्यांचे मुलगे घरगुती कामांमध्ये जास्त मदत करतात आणि डे केअरमध्ये मुलांची सामाजिक कौशल्यही वाढतात. पण डे केअरची एक दुसरी बाजूही आहे. एका बाजूला मुलं तिथे इतरांमध्ये मिसळायला शिकतात, पण दुसऱ्या बाजूला काही अभ्यासांनुसार जर मुलं आठवड्यातून 45 तासांपेक्षा जास्त वेळ डे केअरमध्ये असतील
तर त्यांच्यात वर्तणुकीशी संबंधित समस्या वाढू शकतात. त्यामुळे याचे निष्कर्ष थोडे संमिश्र आहेत. तर आत्तापर्यंत आपण बरीच माहिती पाहिली. आता या सगळ्याला एकत्र जोडून पाहूया की आजही आपल्या व्यवस्थेमध्ये नक्की काय आव्हानं आहेत. संशोधनातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते, ती म्हणजे कागदावर संरक्षणात्मक कायदे जरी असले तरी प्रत्यक्षात नोकरी करणाऱ्या स्त्रियांना त्यांचे हक्काचे फायदे मिळवण्यासाठी आजही खूप मोठ्या अडथळ्यांचा सामना करावा लागतो. यालाच म्हणतात अंमलबजावणीतील दरी. बघा, होता काय? सगळ्यात आधी कायदे आणि धोरणं बनतात, पण प्रत्यक्षात स्त्रियांना त्यांचे हक्क नाकारले जातात. मग न्याय मिळवण्यासाठी त्यांना वेळखाऊ आणि महागड्या कोर्ट कचेऱ्या कराव्या लागतात. आणि यामुळे कागदावरचा कायदा आणि प्रत्यक्षातलं वास्तव यात एक मोठी दरी कायम राहते. आणि शेवटी हे वाक्य हे खूप महत्वाचं आहे. यात म्हटलंय की स्त्रिया ज्या विनामूल्य सेवा देतात त्यांचं मूल्य मोजताच येत नाही, कारण कोणतीही किंमत आईने दिलेल्या प्रेमाची आणि आपुलकीची जागा घेऊ शकत नाही. हे योगदान अमूल्य आहे. तर हे सगळं विश्लेषण आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नासमोर आणून उभं करतं. तो प्रश्न म्हणजे नोकरी करणाऱ्या मातांसाठी खरोखरच सामाजिक आणि संस्थात्मक समर्थन म्हणजे नेमकं काय? असं समर्थन जे फक्त कागदावर नसेल तर त्यांना प्रत्यक्षात अनुभवायला मिळेल.